नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय। 1 सप्टेंबरपासून सर्वांना आनंदाची बातमी। 20 ऑगस्ट गुरुवार। काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। आता राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांची खैर नाही। मराठी भाषेसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी म्हणजेच आज 20 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे। मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल। या कालावधीत मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज 3 महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल। त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅज व परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। राज्यातील टॅक्सी रिक्षा चालकांसाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने गेल्या 105 दिवसांपासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान राबविण्यात आले। या अभियानाला सुमारे 1,65,600 अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी प्रतिसाद देत मराठीचे प्रशिक्षण घेतले आहे। ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सहभागी चालकांना प्रमाणपत्रे देण्यात आली। या सर्व चालकांचे परिवहन मंत्री म्हणून सरनाईक यांनी अभिनंदन केले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी बघा। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी पडताळणीनंतर तब्बल 92,10,000 अपात्र महिलांची नावे वगळण्यात आली आहेत। विशेष म्हणजे यात 4.5 लाखाहून अधिक शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश असून त्यांच्याकडून निधी वसूल करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर कमालीची अनास्था दिसून येत असल्याचे अधिकारातून समोर आले आहे। RTI कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या अर्जातून ही आकडेवारी समोर आली आहे। पडताळणी मोहिमेपूर्वी या योजनेच्या सक्रिय लाभार्थींची संख्या 2.48 कोटींच्या घरात होती। आता ती 1.65 कोटींवर स्थिरावली आहे। या कपातीमुळे योजनेचा वार्षिक आर्थिक भार 29,819 कोटी 10 लाख रुपयांवर आला आहे। दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटलेला निधी हा अंदाजे 600 ते 800 कोटी रुपयांच्या घरात आहे। विधिमंडळात आणि मंत्र्यांच्या स्तरावर या निधीची वसुली करणारे वारंवार आश्वासन दिले गेले आहे, मात्र प्रत्यक्षात कोणत्याही जिल्हा कार्यालयाकडून या वसुलीबाबतचा अहवाल किंवा माहिती प्राप्त झालेली नाही। म्हणजेच कागदावर आदेश असूनही प्रत्यक्ष वसुलीची यंत्रणा अद्याप ठप्पच असल्याचे या माहितीवरून स्पष्ट होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने 17 ऑगस्ट या दिवशी महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला। या अंतर्गत गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा सूचीत स्थान मिळवून देण्यासाठी गाव पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत। शासनाच्या सर्व मंत्रालयीन विभागांना गणेशोत्सवात सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। यामध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये शाडूच्या मूर्तींच्या कार्यशाळा, रोबोटिक्स देखावे, गणेश विज्ञान परिसंवाद आणि काव्य वाचन स्पर्धा होतील। दिव्यांगांसाठी आरतीच्या ठिकाणी सांकेतिक भाषा आणि सुलभ दर्शनाची सोय केली जाईल। महिला बचत गटांसाठी मोदक आणि पूजा साहित्याच्या विक्रीचे कक्ष उपलब्ध करून दिले जातील। या अंतर्गत 36 जिल्ह्यात कार्यक्रम होणार असून 480 मंडळांसाठी 1,50,00,000 रुपयांची पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत। देहलीत 5 दिवस तर मुंबईत
8 दिवस विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. ओला, उबर, रॅपिडोसह ॲपवर आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांसाठी परिवहन विभागाने नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशातच आता ॲपवर आधारित टॅक्सी आणि रिक्षा सेवांवर परिवहन विभागाचे अधिक कडक नियंत्रण राहणार आहे. ॲग्रिगेटर कंपन्यांना परवाना, चालकांची पडताळणी, मराठी भाषेचे ज्ञान, वाहनांचे GPS ट्रॅकिंग यासह अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. नव्या नियमावलीनुसार ओला, उबर, रॅपिडो यासारख्या ॲपवर आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या ॲग्रिगेटर कंपन्यांना परिवहन प्राधिकरणाचा परवाना घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच संबंधित कंपन्यांची परिवहन विभागाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील एसटी बसस्थानके आणि एसटी प्रवास महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी अधिक सुरक्षित करण्याच्या मागणीची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. बस स्थानकांवरील सुविधा आणि आवश्यक सुधारणांचा आढावा घेऊन 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत. विधान परिषद सदस्य तथा माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन दिले. महिला प्रतिनिधींनी राज्यातील 20 जिल्ह्यांमधील 87 बसस्थानकांची पाहणी केली असून अनेक ठिकाणी महिला प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या पाहणीत स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा रक्षक, पोलीस गस्त, CCTV तसेच महिला कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह या सुविधांचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. OBC आंदोलक लक्ष्मण हाके यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार आणि राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली आहे. OBC एकत्र आले नाहीत, त्यामुळे त्यांचे हक्क धोक्यात आले असून सत्ताधाऱ्यांना समाजाची फिकीर नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरही हाके यांनी टीका करत मराठा समाजाला कुणबी मानून OBC आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. OBC नेत्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच OBC आरक्षण वाचवण्यासाठी 1 सप्टेंबरच्या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन हाके यांनी केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. NTAची सर्वात मोठी कारवाई. 600 तज्ज्ञांची उचलबांगडी. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजेच NTAने परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी मोठे फेरबदल केले आहेत. परीक्षा विभागांची पुनर्रचना करत 600 तज्ज्ञांच्या जागी नव्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांची तपासणी अधिक मजबूत करण्यासाठी 4 स्तरीय पडताळणी प्रणाली लागू केली जाणार आहे. पुढील 2-3 आठवड्यात 20 ते 25 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार असून NTAचे कार्यालय नवीन ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीची म्हणजेच SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील 9.78 कोटी मतदारांपैकी 7.71 कोटी मतदारांचे गणनापत्रे संकलित करण्यात आली आहेत. तर 2.07 कोटी मतदारांचे फॉर्म विविध कारणांनी जमा झाले नाहीत. यामध्ये 75.52 लाख मतदार अनुपस्थित किंवा सापडले नाहीत, तर 17 लाख नावे दुबार असल्याचे आढळले. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर महिनाभर दावे हरकती नोंदविता येतील. पात्र 9 मतदारांना फॉर्म 6 द्वारे नाव नोंदवता येणार आहे. अंतिम मतदार यादी ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.